भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हा आपला टॉपिक चालू आहे आणि आतापर्यंत झालेल्या सिलेबस मध्ये आपण शासनामार्फत करण्यात येणारा सार्वजनिक खर्च आपण बघितलं, त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार पडतात। आज आपल्याला या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे की भारतातील जे सरकार असते त्या सरकारला मिळणारे उत्पन्न। तुमच्यापैकी अनेक व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना माहित असो वा नसो, बट भारतातील जो सरकार आहे त्या भारतातील सरकारला मिळणारा जे उत्पन्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे। विविध स्त्रोतांमार्फत असे अनेक सोर्सेस जे आहेत जिथून डायरेक्ट पैसा सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते सरकारला देत असतात। आता सर्वसामान्य नागरिक सरकारला पैसे फुकट देत असतात का सरकारकडून कुठल्या सेवा घेऊन ते पैसे देत असतात, या सर्व गोष्टींविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। आता कोणत्याही विद्यार्थ्यांना जर विचारलं की बाबा प्रत्येक देशातील सरकारला कुठून पैसा येतो, इवन तुम्हाला जरी विचारलं तर तुम्ही काय सांगणार की सर कोणत्याही देशातील सरकारला जास्तीत जास्त पैसे जे प्राप्त होत असतात ते प्राप्त होत असतात सर कराच्या माध्यमातून, टॅक्स जे की सर्वसामान्य नागरिकांकडून सरकारला देण्यात येते, राईट। तर आता गव्हर्नमेंटला मिळणारे जे उत्पन्न आहे ते कशा पद्धतीचे असते, त्याचे वैशिष्ट्य काय असतात, काय काय नाही, आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात। सर्वात पहिले तुम्हाला जी स्क्रीनवर माहिती दिसत आहे ते व्यवस्थित चेक करा, काय काय त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की भारतातील सरकारला जे मिळणारं उत्पन्न आहे ते दोन प्रकारचं आहे। एक कराच्या बाबतीत ज्याला आपण टॅक्स म्हणतो, आणि एक करेत्तर उत्पन्न, म्हणजे सर्वात पहिला आहे कर, टॅक्स जे सर्वसामान्य नागरिकांमार्फत पेड करण्यात येते त्याला म्हणतात कर। दुसरा आहे करा व्यतिरिक्त किंवा कराशिवाय जे उत्पन्न सरकारला प्राप्त होते त्याला म्हणतात करेत्तर उत्पन्न। सध्या तुमचं पूर्णपणे फोकस जे आहे ह्या कर या शब्दावर असू द्या, ज्याला आपण इंग्लिश मध्ये टॅक्स म्हणतो, आणि त्या करामधून पण दोन प्रकारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसे प्राप्त होत असतात, ते म्हणजे प्रत्यक्षरित्या आणि दुसरा आहे अप्रत्यक्षरित्या। आजच्या या क्लासमध्ये आपल्याला गव्हर्नमेंटला मिळणारे जे कर आहे, करेत्तर उत्पन्न आहे, याच्याबद्दल सर्व गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित जाणून घ्यायचे, राईट। सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आजचा हा व्हिडिओ फटाफट मी स्टार्ट करतो। नमस्कार, DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत करतोय। आपल्या YouTube चॅनलवर राष्ट्रीय उत्पन्न किंवा हातधडा आपण ऑलरेडी व्हिडिओज अपलोड त्याचे चालू आहेत, त्याचबरोबर ह्याच्या अगोदरचे जेवढेही चॅप्टर्स आहेत ते सर्व अपलोड झालेले आहेत, चेक करा। इथून पुढचे जे चॅप्टर्स असतील त्याचे सुद्धा व्हिडिओ सोप्या भाषेत अपलोड आहेत, तुम्ही एक वेळ व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, ओके। तर सर्वात पहिला कर किंवा सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय? सार्वजनिक उत्पन्न म्हणजेच काय की सरकारला मिळणारे उत्पन्न, राईट। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की विविध स्त्रोतांद्वारे शासनाला मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक उत्पन्न होय। व्यवस्थित चेक करा काय काय सांगण्यात आलेलं आहे, विविध स्त्रोतांद्वारे असं तिथं शब्द आलेला आहे। विविध स्त्रोतांद्वारे म्हणजे काय की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जे पैसा येते ते विविध माध्यमातून येते, जसे की तुम्ही सिग्नल तोडलं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते। त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती जेव्हा वस्तूची खरेदी विक्री करत असतो त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर कर आकारण्यात येतो, जीएसटी सारखा वगैरे कर आकारण्यात येते। त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्स, इन्कम टॅक्स असे अनेक प्रकारचे टॅक्सेस जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांवर लादण्यात येत असतात। या अनेक स्त्रोतांद्वारे जे पैसे मिळत असतात ते कोणाला मिळतात? शासनाद्वारे। आता ह्या जीएसटी द्वारे आलेले पैसे, त्याच्यानंतर दंडात्मक रक्कम जेव्हा शासन वसूल करते, नळपट्टी, घरपट्टी, किंवा तुम्ही जर सिग्नल वगैरे तोडलात तर अशा अनेक स्त्रोतांद्वारे जेव्हा शासन पैसे जमा करत असते कराच्या स्वरूपातील, त्या कराच्या बेरजेला काय म्हणतात? सार्वजनिक उत्पन्न असे म्हणतात। सार्वजनिक उत्पन्न म्हणजेच काय? सरकारचे उत्पन्न। अर्थशास्त्राच्या अभ्यासात जे स्थान उत्पादनाचे आहे ते स्थान सार्वजनिक वित्त व्यवहारात सार्वजनिक उत्पन्नाचे आहे। म्हणजेच काय की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो, राईट। उत्पादन हा घटक जो आहे अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान त्याला दिलेले आहे, कारण उत्पादनावर विविध घटक अवलंबून असतात, जसे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्ही बघितलं असालच, राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह, ज्याच्यामध्ये उत्पादनाची बाजारपेठ असते व वस्तू व सेवांची बाजारपेठ असते, राईट। त्याचबरोबर इथं काय सांगण्यात आलेलं आहे की तेच स्थान सार्वजनिक वित्त व्यवहारात, सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजेच काय की सरकारद्वारे करण्यात येणारा
उत्पन्न व खर्च किंवा सरकारला मिळणारा उत्पन्न व खर्च या बाबतीमध्ये उत्पन्नाचे स्थान महत्वाचे आहे. का महत्वाचे आहे? कारण कोणत्याही देशातील शासन तोपर्यंत पैसे खर्च करणार नाही जोपर्यंत त्यांचं उत्पन्न वाढणार नाही. प्रत्येक देशातील शासन स्वतःचं उत्पन्न वाढायचं बघते आणि मग नंतर खर्च करायचं बघते. भारतामध्ये 2014 साली जेव्हा बीजेपीची सत्ता आली त्याच्या अगोदर भारत सरकारला मिळणारा जो कर होता तो खूप कमी प्रमाणात होता. 2017 साली जेव्हा जीएसटी ऍक्ट लागू करण्यात आला त्यावेळेस पासून भारत देशातील सरकारला मिळणारा जो उत्पन्न आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. कारण प्रत्येक वस्तूवर जेव्हा कर आकारण्यात लादण्यात येत होता त्यामुळं प्रत्येक जण वस्तू व खरेदी विक्री करत असताना जीएसटी ची रक्कम काही रक्कम स्टेट गव्हर्नमेंटकडे जायची, काही गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जायची. जात असताना अगोदर सर्वात पहिली रक्कम जी असते ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाते आणि मग केंद्र शासनामधून पैसे राज्य शासनाला येत असतात. इव्हन एवढंच नाही, अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या साईट वरून किंवा ऍप्लिकेशन वरून जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता त्याचे बिल येतात ते व्यवस्थित चेक करत जा, त्याच्यावर कंपल्सरी जीएसटी मेन्शन केलेली असतेच. ऑलराईट, अशा प्रकारे सार्वजनिक उत्पन्नाची गरज सार्वजनिक खर्चामुळे निर्माण होते. ते सांगायलो मी की शासन जे असते ते मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च करत असते. आता खर्च करायचा असेल तर माणसाजवळ काय पाहिजे? उत्पन्न. म्हणजे देशातील सरकार जे आहे ती जितकं जास्त पद्धतीनं कर वसूल करण्यात येईल तेवढं मोठ्या प्रमाणावर कराची वसुली करते. कारण मोठ्या प्रमाणावर जर कर वसुली झाली, मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळालं तरच देशातील सरकार काय करू शकते? सार्वजनिक खर्च करू शकते. आता सार्वजनिक उत्पन्न आपण बघत आहोत. सार्वजनिक उत्पन्न म्हणजेच काय? सरकारला मिळणारे उत्पन्न. सरकारला मिळणारे जे उत्पन्न असते ते दोन प्रकारचे असते. नंबर फर्स्ट, सरकार जे आहे जे सेवा सुविधा पुरवत असते त्याच्यावर सरकार मार्फत काय लागण्यात येतो? कर लागण्यात येतो. त्याला म्हणतात टॅक्स इन्कम म्हणतात. म्हणजे सरकारला प्रमुख जे उत्पन्नाचा स्रोत आहे ते कशाच्या स्वरूपात असते? टॅक्स. आता करा व्यतिरिक्त जे उत्पन्न सरकारला प्राप्त होत असते सरकार त्याला नाव देते करेत्तर उत्पन्न. सध्या पुरतं एवढंच लक्षात ठेवायचं. राईट. आता ज्या वेळेस करेत्तर उत्पन्न तुम्हाला पॉइंट क्लिअर होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली करेत्तर उत्पन्नामध्ये कोणते कोणते गोष्टी येतात आणि कर उत्पन्नामध्ये कोणते कोणते येतात तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना समजून जाते. आता आपण 2 मिनिटाच्या आत कराची व्याख्या बघूयात. दोन लेखकांची व्याख्या इथे तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. प्राध्यापक टॉसिग आणि प्राध्यापक सेलिगमन ह्या दोघांची व्याख्या सांगण्यात आलेली आहे. दोघांपैकी ज्याही शास्त्रज्ञाची व्याख्या तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही लिहू शकता. अगोदर आपण चेक करूयात की व्याख्येमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. व्याख्येमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की शासनाकडून लागू केलेल्या इतर आकार आणि कर. आता खूप वेळेस आकार म्हणल्यानंतर तुम्हाला एखाद्या वस्तूचं भौतिक स्वरूप लक्षात येते. ह्याचं बघा सर, याचा आकार कसा आहे, हा अशा पद्धतीचा आकार आहे असं म्हणतात. बट आकार या शब्दाचा अर्थ आहे आकारणे. राईट. सपोज तुम्ही अनेक वेळेस दोन व्यक्तीचं संभाषण ऐकलं असतं की दोन व्यक्ती आपापसात बोलत असतात, त्यापैकी एक जण सिग्नल तोडला असतो तर दुसरा त्याला विचारतो की ट्रॅफिक हवालदारामार्फत तुमच्यावर किती रुपयाचा कर आकारण्यात आला. आकारणे म्हणजे काय? लागू करणे, वसूल करणे. राईट. इथे काय सांगण्यात आलेलं आहे की शासनाकडून लागू केलेल्या इतर आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य गाभा असा की करदाता आणि शासन यांच्यात थेट लाभाचा व परताव्याचा अभाव असतो. राईट. आता टॉसिकची जी व्याख्या आहे ते कुठं ना कुठं तुम्हाला शब्दामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते. शब्दाचा मायाजाल असते, समजत नाही. तरी पण मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य गाभा असा की करदाता आणि शासन. करदाता म्हणजे काय? जो व्यक्ती सरकारला कर देतो, टॅक्स देतो, त्या व्यक्तीला करदाता असं म्हणतात. आणि त्या सर्वसाधारण व्यक्तीकडून कर कोण वसूल करते? तर तेथील शासन. शासन म्हणजेच काय? गव्हर्नमेंट. राईट. यांच्यात थेट लाभाचा व परताव्याचा अभाव असतो. थोडक्यात काय की टॉसिकला म्हणायचं आहे की कर म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीमार्फत शासनाकडून सर्वसामान्य व्यक्तीला जे सेवा सुविधा पुरविण्यात येत असतात त्याचा वापर केल्यामुळे तो सर्वसामान्य व्यक्ती शासनाला काहीतरी पैसे देत असतो. त्याच पैसे देण्या किंवा घेण्याच्या व्यवहाराला
कर असे म्हणतात, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथं तुम्हाला सांगण्यात आलेला आहे, नेक्स्ट व्याख्या ती म्हणजे सेलिगमनची. टॉसिकच्या व्याख्यानंतर नेक्स्ट व्याख्या आहे प्राध्यापक सेलिगमनची, जे की तुम्हाला पाठांतर करण्यासाठी अतिशय सोपी जाते. सेलिगमनची व्याख्या काय म्हणते बघा, की कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर होय, राईट. आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला टॅक्स वगैरे देत असतो, राईट. तर ते टॅक्स देत असताना जे देणी असते सक्तीचे म्हणजेच काय, कायदेशीररित्या कंपल्सरी तुम्हाला द्यावे लागेल म्हणजे द्यावं लागेल. आता अनेक वेळा तुम्ही रस्त्यावरून चालत असताना सिग्नल वगैरे मोडण्यात येतो, मग अशा वेळेस तुमच्याकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असते. कंपल्सरी तुम्हाला ते देणे असते, ते सक्तीचे असते. त्याच्यामध्ये काही विशेष तुमचा लाभ वगैरे नसतो. म्हणजे गव्हर्नमेंटला तुम्ही जे पैसे द्यायलात, इन रिटर्न गव्हर्नमेंट तुम्हाला काही वस्तू द्यायली का, नाही, तुम्हाला ते देणे सक्तीचे असते. आता तुम्ही जर समजा एका सुपर मार्केटमध्ये गेलात आणि पैसे देऊन वस्तू खरेदी केलात, तर पैशाच्या बदल्यात तुम्हाला विशेष लाभ मिळाले का, तुम्हाला एक वस्तू मिळाली. बट जेव्हा तुम्ही शासनाला कराच्या स्वरूपात एखादी एक रक्कम वगैरे देता, तर तुम्हाला स्पेशल काही बेनिफिट मिळत नाही. जे सर्वांना द्यावं लागतं तेच सक्तीची देणी आहे. जर तुम्ही हे रक्कम दिली नाही, तर कुठं ना कुठं तुमच्यावर कारवाई होऊ शकते. असं सेलिगमनची व्याख्या आहे. एक्झाम मध्ये लिहायचं असेल तर सेलिगमनची व्याख्या लिहू शकता. विशेष लाभ म्हणजेच काय, की कराची रक्कम जेव्हा तुम्ही शासनाला देता, तर शासनामार्फत तुम्हाला कोणती वस्तू वगैरे देण्यात येत नाही, जे सर्वसामान्य नागरिकांना मिळते तेच. आता सपोज तुम्ही शासनाला घरपट्टी भरलात, बरोबर आहे, किंवा नळपट्टी. आता नळपट्टी जेव्हा तुम्ही शासनाला देता, तर शासन काय पूर्णच्या पूर्ण पाईपलाईन तुमच्या मालकीची करून टाकते का, नाही. त्या पाईपलाईन द्वारे जे पाणी येत असते त्यावर तुमचा अधिकार असतो, ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे शासनाला जेव्हा तुम्ही कराची रक्कम देता, तर त्याच्या बदल्यात ते पाईपलाईन वगैरे तुम्हाला देत नाहीत, ते विशेष लाभ देत नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना जे लाभ होईल तेच लाभ तुम्हाला देत असतात, राईट. आता या कराचे काही वैशिष्ट्य आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कराची वैशिष्ट्य कोणते कोणते, तर पुढील प्रमाणे जे वैशिष्ट्य आहेत ते तुम्ही लिहू शकता. ज्यामध्ये सर्वात पहिले सांगण्यात आलेलं आहे की कर हे शासनाला द्यावयाचे सक्तीचे देणे आहे. सक्तीचे म्हणजेच काय, कंपल्सरी, कायदेशीररित्या तुम्हाला ते कंपल्सरी द्यावेच लागेल. ज्या नागरिकांवर कर लागू होतो त्यांनी ते कायदेशीररित्या देणे त्यांनी ते देणे कायदेशीररित्या बंधनकारक ठरते, राईट. त्याच्यानंतर कर हा सरकारी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. आता नीट लक्षात घ्या की ज्याही व्यक्तीवर कर लादण्यात आलेला आहे, कायदेशीररित्या त्या व्यक्तीनं कराची रक्कम सरकारला देणे बंधनकारक ठरते, त्याला कंपल्सरी द्यावेच लागते. आणि कर हा सरकारी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. जसं तुमचे वडील जर एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षक असतील, तर त्यांना मिळणारी पगार जे आहे ते तुमच्या परिवाराचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. तुमच्या वडिलांचा किराणा दुकान असेल, तर किराणा दुकानातून मिळणारं उत्पन्न तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या फॅमिलीचा उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. तसं शासनाला जे सर्वसामान्य नागरिकांमार्फत कर दिल्या जाते, ते शासनाला मिळणारा उत्पन्नाचा सर्वात प्रमुख स्रोत आहे. जर एखाद्या व्यक्तीने कर दिला नाही, तर शासन त्या व्यक्तीला शिक्षा करू शकते, राईट. तुम्ही मार्च एंडिंगच्या ज्यावेळेस आर्थिक वर्षाच्या शेवटी तुम्ही बघत असता की आयकर विभागामार्फत टीव्हीवर ऍडव्हर्टाइज करण्यात येत असते की 31 तारीख से पहले कर भरे, अगर किसी नागरिक ने कर नहीं भरा तो उसके ऊपर कायदेशीररित्या त्याच्यावर कार्यवाही करण्यात येत असते, किंवा लीगल ऍक्शन्स जे असतात ऍज पर गव्हर्नमेंट त्याच्यावर घेण्यात येत असतात, राईट. गव्हर्नमेंट त्याच्यावर शिक्षा सुद्धा करू शकते. 4 वर्षाची जेल, 7 लाख जुर्माना, 2 वर्षाची जेल, 5 लाख जुर्माना असं त्याच्यावर लादण्यात येऊ शकतो. आता नेक्स्ट पॉइंट काय सांगण्यात आलेला आहे, नेक्स्ट चेक करायच्या मध्ये, की समाजाच्या सामाजिक हितासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी करदात्याकडून कर घेतला जातो. म्हणजे तुमच्याकडून जे कर घेत आहे शासन का ते पैसे असं उडवत नाहीये किंवा स्वतः ठेवून घेत नाहीये. तुमच्याकडून आलेले पैसे शासनाला विविध गोष्टींवर खर्च करावा लागतात, राईट. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की शासनामार्फत केला जाणारा खर्च किंवा शासनाच्या खर्चात वाढ होण्याची कारणे सुद्धा आपण बघितलं होतं. तर इथं त्याच पॉइंट मध्ये इथं काय सांगण्यात आलेलं आहे की समाजाच्या हितासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्यासाठी करदात्याकडून कर घेतला जातो. समाजाचे हित म्हणजेच काय, पायाभूत सुविधा,
ची उभारणी करणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे, प्रत्येक घरापर्यंत पक्के रस्ते बनविणे, गावागावाला जोडणे, एकमेकांसोबत शहरांना गावासोबत रस्त्यांनी कनेक्ट करणे, किंवा प्रत्येक एरियामध्ये नालीची सुविधा आहे का, पाणी पुरवठा आहे का, सरकार जे काम करते ते सर्व आहे का चेक करणे. हे सर्व काम करण्यासाठी शासनाला काय पाहिजे, पैसा लागतोच, राईट. कराच्या मोबदल्यात, तिसरा पॉईंट इथं काय सांगण्यात आलेला आहे, कराच्या मोबदल्यात कोणत्याही करदात्याला शासनाकडून थेट आणि प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार नसतो. तुम्ही जर डायरेक्ट गव्हर्नमेंटला पैसे देत असाल तर गव्हर्नमेंट जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला सेवा देत नाही, गव्हर्नमेंट मार्फत सामूहिक सेवा वाटण्यात येते. सपोज आता उदाहरणार्थ, ओके, तुम्ही एका सुपर मार्केटमध्ये गेलात, त्या सुपर मार्केटमध्ये जाऊन तुम्ही 5 किलो साखर खरेदी केलं, तर तुमच्या मार्फत त्या सुपर मार्केटवाल्याला पैसे देण्यात आले, त्याच्या उत्पन्नात वाढ झाली, तो सुपर मार्केटवाला कंपल्सरी तुम्हाला काय करेल, साखर देईल. फक्त आणि फक्त कोणाला देईल, तुम्हालाच देईल, राईट का, कारण तुमच्या मार्फत पैसे देण्यात आले. बट जेव्हा तुम्ही शासनाला पैसे देता, राईट, काय सांगितलेलं आहे की करदात्याच्या मोबदल्यात, कराच्या मोबदल्यात कोणत्याही करदात्याला शासनाकडून कोणताही थेट आणि प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार नसतो. आता सपोज तुम्ही जर घरपट्टी भरलत किंवा नळपट्टी भरलत तर फक्त आणि फक्त तुमच्या एकट्यालाच नळ येईल असं नाही. शासन त्या एरियामध्ये जेवढेही लोक आहेत त्या प्रत्येकाच्या घरात पाणी पुरवठा वगैरे करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की शासनाकडून कराच्या बदल्यात जे सेवा वगैरे देण्यात येतात ते तुमच्या एका व्यक्तीला नसून सामूहिक प्रकारचे ते असतात. ऑलराईट, असं म्हणू शकत नाही की मी एकटा लाईट बिल पेड करायला म्हणजे तुम्ही माझ्या एकट्यालाच विद्युत पुरवठा करा, ह्या गल्लीचे बाकीचे खांब काढून टाका, फक्त माझ्या एकट्याच्या घरात लाईट असायला पाहिजे, नाही. काही वेळा कर वसूल मोहीम करण्यासाठी शासन सक्तीचे पावलं घेत असते. जसे की एखाद्या व्यक्तीने जर नळपट्टी भरलं नाही तर शासनामार्फत त्याच्या घराचं नळ कनेक्शन मोडण्यात येते. एखाद्या व्यक्तीनं विद्युत बिल भरलं नसेल तर शासनामार्फत त्याच्या घराचं वीज कपात मोहीम करण्यात येते, घराच्या मीटरची वीज कॅन्सल करण्यात येते. बट असं हार्डली केसमध्ये होते. शासन जे असते 2 महिने 3 महिने 4 महिन्याची वॉर्निंग देते, नसेल भरलं तर मग शासन सक्तीची कारवाई करते. बट असं नाही की तुम्ही एकटेच पेड केला म्हणजे तुम्हाला सामूहिक पद्धतीने शासनाचे जे आहे ते मोबदला मिळत असतो, लाभ किंवा सेवा मिळत असते. ऑलराईट, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे, पॉइंट नंबर 4, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की कर उत्पन्न, मालमत्ता किंवा वस्तू व सेवांवर लागू केला जातो. आता शासनामार्फत जे कर घेतला जातो, शासनामार्फत जो टॅक्स आकारला जातो तो कशा कशावर आकारला जातो. सर्वात पहिले तुमच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स आकारण्यात येतो, तुमच्या प्रॉपर्टीवर, संपत्तीवर प्रॉपर्टी टॅक्स आकारण्यात येतो. सर, प्रॉपर्टी आणि संपत्ती म्हणजेच काय, तुमच्यापैकी अनेक जणांना माहित नसेल, तुमचं स्वतःचं घर असेल, जरीही जागेची मालकी हक्क तुमच्याजवळ असेल, बट ती जागा शासनाच्या रस्ते लगत असेल, शासनाचा रस्ता तुम्ही वापरत असाल तुमच्या घरापर्यंत जाजेपर्यंत, आता तुम्ही जर असं म्हणलात की ही माझी जागा आहे, मी का टॅक्स पेड करू, तर शासन उद्या म्हणते ते रस्ता माझा आहे, माझ्या रस्त्यावर यायचं नाही, राईट. मग अशा वेळेस तुम्ही का गच्चीवरून उडी मारून जाणार आहात का, नाही. ज्याची ज्याची संपत्ती आहे, स्वतःच्या नावानं घर असेल तर तुमच्या घरालगत शासनाची एखादी नाली जात असेल, तुमच्या घरालगत शासनाचा एखादा एक रस्ता जात असेल, किंवा तुमच्या घराच्या समोर एखादा एक विद्युत पुरवठ्याचा खांबा असेल, ज्या खांब्यावरून तुमच्याकडे वीज पुरवठा करण्यात येत असेल, तर कुठं ना कुठं याचा फायदा तुमच्या संपत्तीला होत आहे. म्हणून तुम्ही शासनाला तुमच्या संपत्तीवर कर द्यावा लागतो. जसे की घरपट्टी असते, जे की संपत्तीवरील टॅक्स तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर वस्तू व सेवांवर, जसे की गुड्स अँड सर्व्हिसेसवर जीएसटी वगैरे आकारण्यात येत असते. काही अशा प्रकारच्या माध्यमातून शासन जे असते ते तुमच्याकडून कर वगैरे घेत असते. हे झाले कराचे वैशिष्ट्य. आता याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे की कराचे काही प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात कराचे. कोणते कोणते 2 प्रकार पडतात चेक करा. ह्याच्यामध्ये सर्वात पहिला जो तुम्हाला सांगण्यात आलेला आहे तो आहे प्रत्यक्ष कर, आणि त्याच्यानंतर जो सांगण्यात आलेला आहे तो अप्रत्यक्ष कर. आता ह्या इमेज मध्ये आपण बघितला होता की शासनाला
जो मिळणारा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे तो सर्वात पहिला काय आहे, कर, आणि दुसरा आहे करेत्तर उत्पन्न. याच्याविषयी आपण आणखी चर्चाच केलो नाही, त्यामुळे याच्याबद्दल विचार करणं सोडा. तुम्ही फोकस करा करांविषयी. बरोबर आहे. शासनाला जो प्रत्यक्षरित्या उत्पन्न मिळत असते, जे कर प्राप्त होत असते, त्याच्याविषयी आपण डिस्कशन करायला होतो, राईट. आता या कराचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष करामध्ये काय काय येतात, प्रमाणशील, प्रगतशील, अप्रगतशील किंवा प्रतिगामी. आणि अप्रत्यक्ष करामध्ये काय येतात, वस्तू व सेवांवरील कर. आता आपण एक एक गोष्टी याच्या संबंधी डीप मध्ये जाऊन डिस्कशन करूयात. सर्वात पहिले चेक करा, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कराचे मुख्य दोन प्रकार सांगता येतात, त्याचा सविस्तर अभ्यास करूयात. सर्वात पहिला आहे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष करामध्ये चेक करा, तुम्हाला काय काय सांगण्यात आलेलं आहे की हा कर करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जातो. ज्या व्यक्तीवर हा कर लागू होतो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो. उदाहरणार्थ, तुमच्या आईला किंवा वडिलांना गव्हर्नमेंट मार्फत किंवा खाजगी कंपनीमध्ये काम करत असतील, एखादा इंजिनियर असेल किंवा कोणताही एक IT एम्प्लॉई असेल किंवा शाळेवर काम करणारे कर्मचारी असतील, तर यांना जी पगार दिल्या जाते तर त्या पगारीवर सुद्धा टॅक्स कटते, राईट. आणि हे टॅक्स पेड करण्याची जी जिम्मेदारी असते ते पूर्णपणे त्या पर्टिक्युलर व्यक्तीचीच असते. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की हा कर करदात्याच्या उत्पन्नावर आणि संपत्तीवर. सपोज आता तुमचं स्वतःचं घर आहे, ते तुमच्या नावानं आहे, तर तुमच्या संपत्तीवर जो घरपट्टी असते ते पूर्णपणे जमा करण्याचा अधिकार तुमच्यावर असतो, राईट. ज्या व्यक्तीवर हा कर लागू होतो त्याच व्यक्तीवर कराचा भार पडतो. कराचा भार पडणे म्हणजेच काय की पूर्णपणे जिम्मेदारी तुमची असणे कर पेड करण्याची, राईट, टॅक्स पेड करण्याची. करदात्याला कराचा भार इतरांवर हस्तांतरित करता येत नाही. जसे की तुम्ही जर म्हणालात की माझी सॅलरी 30,000 आहे, तुम्ही माझ्या पगारीमधून कट करू नका, माझ्या भावाच्या पगारीमधून करा, असं नाही. ज्याही व्यक्तीचं उत्पन्न आहे त्याच व्यक्तीच्या उत्पन्नामधून पैसे कटतील. टॅक्सची रक्कम तुम्ही हस्तांतरित करू शकत नाही, राईट. टॅक्स ज्याच्या नावानं उत्पन्न आहे, ज्याच्या नावावर घर आहे, त्यालाच पेड करावं लागेल, दुसरा व्यक्ती त्याच्यासाठी जबाबदार राहत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कराचा कराघात व कर भार एकाच व्यक्तीवर असतो. कराघात किंवा कर भार म्हणजे काय, पूर्णपणे जो जबाबदार व्यक्ती असतो तो स्वतः तुम्ही असता. आता उदाहरणार्थ, आता DA2 अकॅडमी हा माझा मालकी हक्क आहे, बरोबर आहे. आता या क्लासेस मार्फत जे पण उत्पन्न मला प्राप्त होत असते, जे पण काही असेल, जे पण मला टॅक्स पेड करावं लागते, त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी स्वतःची असते. मी असं म्हणू शकत की नाही 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 मी लहान आहो, माझ्या आई वडिलांकडून तुम्ही टॅक्स घ्या, असं नाही. ज्या व्यक्तीच्या नावानं व्यवसाय आहे, ज्या व्यक्तीच्या नावानं उत्पन्न आहे, त्यालाच ते पेड करावं लागेल, दुसरं कोणीही त्या जबाबदार राहणार नाही. त्या कराचा, क्लासेसवरील उत्पन्नावरील कराचा जो काही कराघात किंवा कर भार असेल तो प्रसाद म्हणजे माझ्यावर येईल, त्याच्यावर दुसरं तिसरं कोणीही जबाबदार राहणार नाही. मी असंही म्हणू शकत नाही की रुद्राणी मॅम कडून कर घ्या, नाही. गव्हर्नमेंट काय म्हणेल, क्लासेस कोणाच्या नावावर आहे, तुमच्या नावावर आहे, जे पण काही करभार असेल किंवा करखात असेल ते तुम्हाला पेड करावं लागेल. हे झालं प्रत्यक्ष कर, राईट. प्रत्यक्ष कर म्हणजे काय, पूर्णपणे क्लिअर झालं. आता जाणून घ्या अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर एकदम सोपा आहे. प्रत्यक्ष कराची रक्कम डायरेक्ट तुम्हाला शासनाकडे जात असते. अप्रत्यक्ष कराची रक्कम कुठं ना कुठं इनडायरेक्टली जाईल, पण शासनाकडेच जाईल. काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की हा कर वस्तू व सेवांवर लागू केला जातो. एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन किंवा खरेदीच्या वेळी, नीट लक्ष द्या, हा कर वस्तू व सेवांवर लागू केला जातो. एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या उत्पादन किंवा खरेदी विक्रीच्या वेळी हा कर दिला जातो. अप्रत्यक्ष कराचा भार, नीट लक्षात घ्या की अप्रत्यक्ष कराचा भार करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो. म्हणून कराघात आणि कर भार निरनिराळ्या घटकांवर पडतो. उदाहरणार्थ, भारतात नव्याने लागू केलेला जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कराऐवजी वस्तू व सेवा कर, कस्टम ड्युटी होय. आता उदाहरणार्थ नीट लक्ष द्या. आता प्रत्यक्ष करामध्ये तुमच्या संपत्तीवरील, तुमच्या उत्पन्नावरील टॅक्स असते. जसे की उदाहरणार्थ,
तुम्ही कोणत्याही IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा सॅलरीड एम्प्लॉई पगारदार व्यक्तीला तुम्ही विचारा की तुझी पगार किती आहे, ते सांगतात माझी पगार 40,000 आहे, पण सर्व कटून छाटून मला मिळते 36,000. याचा अर्थ काय की दर महिन्याला 4,000 रुपये त्याच्या पगारीमधून टॅक्स कटत आहे. त्या 4,000 साठी जिम्मेदार कोण आहे? तो स्वतः व्यक्ती आहे, त्यालाच ते द्यावं लागेल. हा उदाहरण झाला प्रत्यक्ष कराचा. म्हणजे तुमच्या आई वडिलांच्या पगारीवरील टॅक्स, तुमच्या घराच्या उत्पन्नावरील टॅक्स, तुमच्या वडिलांचा व्यवसाय, व्यवसायाच्या उत्पन्नावरील टॅक्स असेल किंवा तुमच्या प्रॉपर्टीचा टॅक्स असेल, ते त्या मालकाला असेल किंवा कर्मचाऱ्याला असेल ज्याला ते पगार घेत आहे. ओके. आता अप्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? सपोज तुम्ही एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेलात, राईट? तिथं तुम्हाला 20,000चा एक मोबाईल आवडला, राईट? आणि 20,000चा मोबाईल आवडला, तो म्हणाला की मला हा मोबाईल आवडलेला आहे. तुम्ही त्या दुकानात गेलात, ह्याची प्राइस किती आहे? तो म्हणेल की 20,000 आहे, प्लस त्याच्यावर जीएसटी द्यावं लागेल. आता मोबाईलवर कायदेशीररित्या जीएसटी किती आहे? 12%. म्हणजे 20,000 वर 12% काढायला गेलं तर आन्सर येईल 2400. म्हणजे त्या मोबाईलसाठी तुम्हाला त्या दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील? सर, त्या दुकानदाराला आम्हाला द्यावे लागतील 22,400. किती रुपये द्यावे लागतील? 22,400. आता या 22,400 पैकी दुकानदार स्वतःच्या खिशामध्ये किती रुपये ठेवू शकतो? फक्त आणि फक्त 20,000 रुपये दुकानदार स्वतःच्या खिशामध्ये ठेवू शकतो, राईट? आता मग सर, हे राहिलेले जे 2400 रुपये आहेत त्याचं काय? तर ते जे 2400 रुपये आहेत, भलेही तुम्ही त्या दुकानदाराला 22,400 रुपये दिलत, त्यापैकी 2,000 रुपये 20,000 रुपये त्याच्या खिशात गेले. हे राहिलेले 2400 रुपये वर्षाच्या शेवटी तो जेव्हा, नीट लक्षात द्या, राहिलेले 2400 रुपये वर्षाच्या शेवटी तो जेव्हा IT रिटर्न पेड करत असतो, त्याच्यामध्ये जीएसटी म्हणून त्याला 2400 रुपये गव्हर्नमेंटला द्यावे लागते, राईट? आता हे जे 2400 रुपये आहेत तुमच्या मार्फत दुकानदाराकडे गेले, दुकानदारामार्फत ते 2400 रुपये कोणाकडे जाणार? शासनाकडे जाणार, राईट? तर जीएसटी ही जे टॅक्स आहे हा गव्हर्नमेंटला पेड होतो, बट तो डायरेक्ट न पेड होता इनडायरेक्टली ती रक्कम शासनाकडे जात असते. याला म्हणतात अप्रत्यक्ष कर, राईट? मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर जे आहेत ते कळाले असतील. नेक्स्ट क्लासमध्ये आपण बघूयात की शासनाला मिळणारी जे रक्कम आहे किंवा शासनाला मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न करामार्फत तर असतात, बट कराशिवाय इतर काही किंवा करा व्यतिरिक्त असे काही आणखी स्रोत आहेत की ज्या स्रोतांद्वारे शासनाला उत्पन्न मिळत असते. म्हणजे नीट बघा, कर मध्ये कोणते कोणते येतात? सर्व पगारदार नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या पगारीमधून शासन जे कर घेत असते ते येते करामध्ये. इन्कम टॅक्स, वस्तू व सेवांवरील जो कर असतो गुड्स जीएसटीचं, ते सुद्धा करामध्येच आलं. त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नावरील टॅक्स, म्हणजे जेवढेही लोक या जगामध्ये, या भारतामध्ये स्वतःचा व्यवसाय करायला ते सुद्धा त्यांच्या वर्षाच्या शेवटी जे त्यांचं नेट प्रॉफिट असतं त्याच्यावर सुद्धा शासन जे असते टॅक्स घेत असते, राईट? म्हणजे आफ्टर टॅक्स नेट प्रॉफिट येत असतो, बट त्यांचं जे बिझनेसेस मार्फत उत्पन्न होत असतं त्याच्यावर सुद्धा गव्हर्नमेंट टॅक्स घेत असते. हे सर्वचे सर्व येत असतात. कशामध्ये येत असतात? हे सर्व येत असतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करामध्ये, राईट? कोणते कोणते सांगितलं मी? प्रत्यक्ष मध्ये, राईट? शिक्षकाची पगार प्रत्यक्ष, दुकानदाराचं उत्पन्नावरील कर प्रत्यक्ष, इंजिनियरला मिळणारी पगार जे असते टॅक्स कटते, हे सर्व कशामध्ये येतात? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करामध्ये येत असतात. जीएसटी ची रक्कम सुद्धा अप्रत्यक्ष मध्ये येत असते. म्हणजे जे पैसे डायरेक्ट शासन तुमच्याकडून काढून घ्यायले ते येणार सगळे प्रत्यक्ष मध्ये, आणि जे पैसे अप्रत्यक्षरित्या गव्हर्नमेंट तुमच्याकडून काढून घेत आहे ते कशामध्ये येणार? अप्रत्यक्ष मध्ये. जसे की जीएसटी, तुम्ही दुकानदाराला पैसे पेड करता, दुकानदार 20,000च ठेवून घेते, बाकी 2,400 वर्षाच्या शेवटी गव्हर्नमेंटला पेड करत असते. म्हणजे पैसे तर शासनाकडे जाणार, बट कसं जाणार? अप्रत्यक्षरित्या. तर हे सर्व गोष्टी येतात कर मध्ये. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा भारतातील शासनाला पैसे प्राप्त होतात. त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात करेत्तर उत्पन्न. आता करेत्तर उत्पन्न कोणते कोणते आहेत? तर करेत्तर उत्पन्न झाले एवढे जे की आपल्याला
पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. राईट. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ मधील जे गोष्टी आहेत ज्यांनी सुरुवातीपासून व्हिडिओ बघत आहेत त्यांना सोपं जाईल, काही विद्यार्थ्यांना थोडंसं किचकट जाईल, बट व्हिडिओ डबल पहा, ऑटोमॅटिक सर्व गोष्टी तुमच्या फेवर मध्ये येऊन जातात. राईट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक्झाम मध्ये हा प्रश्न कसं लिहायचं ऑलरेडी बिग बुल बॅचच्या स्टुडंटला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये ते व्हिडिओज पाहून कव्हर घेऊ शकतात. किंवा बिग बुल बॅच जर तुम्ही ऑलरेडी जॉईन केला असाल, स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये चेक करा, तुम्हाला तिथं नोट्स अवेलेबल होऊन जातील.